लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. ई-केवायसी साठी राज्य सरकारकडून 31 मार्च पर्यंत मुदतवाढ. केवायसी पूर्ण न केल्यास पैसे येणं कायमचं बंद होणार. चित्रपट आणि नाटकं पाहणं महागण्याची शक्यता. करमणूक करामध्ये वाढीसाठी मुंबई महापालिकेचा नगरविकास विभागाला प्रस्ताव. सरकारनं 2017 पासून दिलेली सवलत संपुष्टात. आरटीओमध्ये लवकरच मोठी भरती होणार. 461 सहाय्यक निरीक्षक पदांच्या भरतीसाठी परिवहन विभागाचा सरकारला प्रस्ताव. टीम इंडिया T20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये सुपर 8 फेरीच्या शेवटच्या सामन्यामध्ये भारताची वेस्ट इंडिजवर 5 विकेट राखून मात. सलामीवीर संजू सॅमसनची नाबाद 97 धावांची खेळी. वरळी कोळीवाड्यात होळीचा उत्साह. आदित्य ठाकरे होळी उत्सवात सहभागी. कोळी बांधवांसह धरला ठेका. दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये केंद्रीय सुरक्षा सल्लागार समितीची महत्त्वाची बैठक. बैठकीमध्ये अमेरिका, इस्रायल, इराण युद्धासंदर्भात चर्चा होणार. अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा जगभरातल्या विमान वाहतुकीला फटका. हजारो उड्डाणं रद्द. अनेक भारतीय आखाती देशात अडकले. इराण आणि इस्रायल यांच्यामधल्या युद्धाचा भारतावरही परिणाम. इंधनासह सोन्याचे दर वाढले. अमेरिका आणि इस्रायलचा इराणच्या 30हून अधिक सैन्य तळांवर हल्ला. राजधानी तेहरानसह विविध ठिकाणी क्षेपणास्त्र डागले. 200हून अधिक जणांचा मृत्यू तर 1800हून अधिक जण जखमी. इराणच्या 48 नेत्यांना मारलं. ट्रम्प यांचा दावा. आम्ही योग्य तेच करतोय, आम्हाला चिंता नाही. ट्रम्प यांचं विधान. तर इराणवर हल्ले सुरूच ठेवणार नेतन्याहू यांचा इशारा. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांचा मृत्यू. खोमेनी यांच्यानंतर वरिष्ठ धर्मगुरू अलीरेझा अराफी यांची हंगामी सर्वोच्च नेते म्हणून निवड.